नमस्कार मंडळी, स्नेहलता लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण मस्त असा नाश्ता बनवणार आहोत। हे मूग मी हिरवे मूग आहेत, तर हे मी रात्री भिजत टाकले होते आणि आता आपण काय करायचं, हे मूग कच्चेच मिक्सरला ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत। तर हे मूग तुमच्यावर आहे, तुम्हाला जास्त करायचे असतील तर जास्त करा। तर हे छान आपण मस्तपैकी असं सँडविच करणार आहोत, एक वेगळ्या प्रकारचं। हे बघा, मूग सगळे याच्यामध्ये घातलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण थोडीशी लहान मुलांसाठी करतोय तर थोडीशी आपण एकच कमी तिखटवाली मिरची घालायची याच्यामध्ये, नाही घातली तुम्हाला तरी चालेल। आता आपण याच्यात एक मिरची घातली, जर मुलं तिखट अजिबातच खात नसतील तर तुम्ही मिरची नाही घातली तरी चालेल। त्याच्यानंतर आपण इथे 2-3 अगदी लसणाच्या, गावठी लसणाच्या 2-3 पाकळ्या त्या टाकलेल्या आहेत। आता आपण त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालूया, थोडी कोथिंबीर घातलेली आहे। कढीपत्ता मुलाच्या पोटात जाण्यासाठी आपण कढीपत्ता याच्यात घातलेला आहे थोडासा। आता आपण याच्यात थोडंसं हे ओबडधोबड वाटून घेऊया आणि मग मीठ घालूया त्याच्यामध्ये। आता मी हे सगळं वाटून घेते, थोडंसं किंचित पाणी घालते, नंतर आपल्याला थोडं घालायचं, ते वाटण्यापुरतं थोडंसं ओबडधोबड आपण वाटणार आहोत। आता मी मिक्सरला वाटून घेते। हे बघा, छान असं मी अगदी बारीक नाही, एकदम ओबडधोबड तुम्ही बघू शकता, एकदम असं जाडसर मी असं वाटून घेतलेलं आहे। हे बघा, असं जाडसर वाटून घेतलं। आता हे आपण याच्यात काढून घेऊया। आणि याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय। तुम्ही काळं मीठ घातलं तरी चालेल, चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं याच्यामध्ये। हे आपण जास्त याच्यामध्ये काही खूप असं काही घालणार नाहीये, थोडंसंच घालणार आहोत। इथे थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा, नाही घातला तरी चालेल, पण मी चवीसाठी घालते कांदा। आणि थोडंसं डाळीचं पीठ घालायचंय, 2 चमचे आपण घालूया डाळीचं पीठ, 3 घालते। आता हे सगळं एकत्र आपल्याला खलवून घ्यायचंय आणि मग पुढच्या कृतीकडे वळायचंय। हे बघा, छान मी असं खलवून घेतलेलं आहे, एवढं आपलं घट्ट पाहिजे। बघा, आता छान आपण तवा तापत ठेवूया। मी आता तवा तापत ठेवलेला आहे आणि आपण थोडंसं लहान मुलांसाठी करतोय म्हणून थोडंसं आपण तूप लावूया। आपल्याला हे छोटे छोटेच घालायचे, कारण आपण ब्रेडवर घालणार आहोत, ब्राऊन ब्रेडवर हे, त्यामुळे आपल्याला छोटे छोटेच घालायचे। असं जरा चौकोनी करून घ्यायचं, जसं आपण ब्रेड असतो ना तसा। आणि हे बारीक गॅसवर होऊन द्यायचंय। थोडंसं साईडने तूप घालायचंय, म्हणजे छान होऊन जाईल तो खरपूस असा। खरपूस आपल्याला भाजून घ्यायचाय तो। हे बघा, छान आता आपल्या खालीची साईड झालेली आहे आणि तो सहज निघतो बघा। आता छान आपण इकडून पण असं छान भाजून घ्यायचंय। बघा तुम्ही, किती छान असा खरपूस झालेला आहे वरून। आता खालून पण आपण छान असा भाजून घ्यायचंय मस्त असं। आपल्या तवाला थोडंसं ते तूप आहे तर त्याच्यात तो भाजून निघेल, नसेल तर जराशी थोडंसं लावायचं पाहिजे असेल तर, पण तो छान त्याला काही। हे बघा, आता आपले 4 असे करून झालेले आहेत, एका वाटीमध्ये 4 बसलेले आहेत। तर आपण हे 4 केलेले आहेत। आता काय करायचं, हा गव्हाचा ब्रेड घेतलेला आहे मी इथे, तो थोडासा जरा भाजून घ्यायचा आपल्याला। आपण थोडा भाजून घेणार आहोत ब्रेड। आणि आता काय करणार आहोत, तर आपण ह्याला याला थोडंसं मेयोनीज लावून घेणार आहे।
खाली मी गॅस जरा वेळ बंद करते. मुलांना खायचं तर जरा मस्त असं करून द्यायला पाहिजे ना. आणि हे पटकन सकाळी खायच्या वेळात पण होतं. मेयोनीज नसेल तर मग नका लावू, मग सॉस लावा. तुमच्याकडे जे कुठले सॉसेस असतील ते लावले तरी चालतील, पण चीज घालायला विसरू नका. चीज पाहिजेच. आता मी इथे थोडासा टोमॅटो केचप लावते. तुमच्याकडे जर नसेल तर दुसरा कुठला सॉस असेल तर तो लावला तरी चालेल. पिझ्झा सॉस लावला तरी चालेल. हे छान आपल्याला याच्यावर ठेवायचंय. एक मिनिट. हे आधी ठेवण्याच्या आधी चीज घालायला विसरली मी. तर आता आपल्याला ह्याच्यावर चीज घालायचं. तर मी चीज अशी किसून घालते याच्यावर. तुमच्याकडे स्लाइस असेल तर त्या घातल्या तरी चालतील, पण सगळ्यांकडे स्लाइस नसतात. तर चीज तर असतं, तर चीज घातलं तरी चालेल. हे बघा मी चीज घातलेला आहे इथे. आता हा पीस आपल्याला याच्यावर ठेवायचा छान असा. हा दुसरा पीस याच्यावर ठेवायचा आहे. आणि परत एकदा आपल्याला भाजून घ्यायचंय मस्त असं. आता आपण ही पलटून भाजून घेऊया. छान असं खरपूस दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आपल्याला मस्त तूप लावून. हे बघा मी आता पलटलेलं आहे परत छान असं. खालून आता ब्रेड पण थोडंसं तूप घालायचं आणि दोन्ही साईडनी छान असं मीडियम गॅसवर छान भाजून घ्यायचं आपल्याला. आणि तुम्हाला सांगते हे डब्याला खूप छान आहे, पौष्टिक आहे. आपण मुगाचं केलेलं आहे त्यामुळे खूप छान आहे. ब्राऊन ब्रेड वापरलेला आहे बघा. खालून ब्रेड पण छान झालेला आहे आपल्या. असंच मी अजून एक करून घेते. आणि तुम्हाला सांगते मंडळी, हे नुसतं खायला पण खूप छान लागते. सॉस बरोबर खूप मस्त लागते. मी तो नुसतं पण खाते. असंच आपण दुसऱ्या पण ब्रेडचं करूया. हे बघा आपले 3 झालेले आहेत एका वाटीमध्ये छान असे. एक तर मी नुसतं खाऊन टाकलेलं आहे. आणि असे त्याचे पीस कट करायचे. खूप गरम आहेत, जरा थंड झाल्यावर पीस कट करायचे. आणि ते बघा असे दिसतात छान असे. आणि हे डब्याला सुद्धा खूप सुंदर आहेत. चटणी सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता. आणि हे खूप सुंदर आहे. हे असं निघत नाही बाहेर, काही नाही. असं व्यवस्थित मस्त असं वरती मुगाचा असा आपला हिरवे कच्चे मूग आपण वाटून घेतले होते. मस्त असे पौष्टिक असं आपला मस्त असं सँडविच झालेला आहे. आतमध्ये चीज आहे मस्तपैकी. तुम्हाला हवं तर वरूनही लावू शकता, पण त्याची काही गरज नाही. ते असंही खूप टेस्टी लागतं. आणि मोठ्यांसाठी करायचं असेल तर त्याला मस्त असं जरा तिखट बनवा थोडंसं. तर आता मी हे सगळे पीस कापते आणि एका डिश मध्ये काढून घेते. बघा किती सुंदर दिसते. हे बघा करायला किती सोपे आणि सकाळी घाईच्या वेळात पण होणारे मस्त सँडविच आहे मुगाचं. तर तुम्ही नक्की करून बघा. आणि खूप सुंदर झालेलं आहे. तुम्ही बघा. आणि हे तुम्हाला वाटेल की थंड झालं पण ते तरी सुद्धा ते तेवढंच टेस्टी लागणार आहे. तुम्ही डब्यासाठी नक्की ट्राय करा हा पदार्थ. लहान मुलांचा पौष्टिकता आहे. त्याच्यामध्ये आपण हिरवे मूग घातलेले आहेत. तुम्ही आणखीन कडधान्य घालून बनवू शकता. करायला एकदम सोपे आहेत. तर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा. आणि स्नेहलता लाईफस्टाईलवर जाऊन नक्की बेल बटन दाबा. तर मी तुम्हाला खाऊन दाखवते थोडंसं. हे बघा किती छान. बघा आतमध्ये चीज वगैरे आहे. आणि खाऊन मीच बघते. आहा खूप मस्त झालेलं आहे. तुम्ही नक्की करून बघा. मोठ्यांना पण आवडेल आणि लहान मुलांना पण आवडेल. बघा मी परत खाते. अगदी खूप सुंदर झालेले आहे. तुम्ही नक्की करून बघा. बाय बाय. धन्यवाद.